आता अंबेने जीवन संपवलेलं आहे, शंकराने वर दिलेला आहे भीष्मवधासाठी. पण मंडळी झालं काय? नियती प्रत्येक कार्य कुणाकडून तरी कोणत्या पद्धतीने करून घेणारच असते. हे चक्र तसंच चाललेलं असतं. इकडं द्रुपद राजाला मुलबाळ नाही, आणि मुलबाळ व्हावं म्हणून राजा देवाधर्माचा करता झाला, यज्ञ करता झाला, आणि शंकर प्रसन्न झालेले. बरं, ईश्वराला माहितच असतं ना, आपण यांना हा वर दिलाय, यांच्याकडनं हे कार्य करून घ्यायचंय. तपश्चर्या झाली शंकराची, आणि शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर मागावर काय पाहिजे ते ईश्वर म्हणते झाले. द्रुपदराजे म्हणतात आम्हाला मुलगा पाहिजे. भगवंताने सांगितलंय मुलगी होईल, तीच पुढे मुलगा होईल. नाही 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 नाही, आम्हाला मुलगाच पाहिजे. परंतु शंकराने वर दिला. एकदा ईश्वराच्या मुखातून निघालेले वाक्य वेगळे कसे पडणार हो? शंकराने सांगितलं की आधी तुम्हाला मुलगीच होईल, तीच मुलगी पुन्हा मुलगा होईल. मग भगवंताचा आशीर्वाद, आणि काही दिवसानंतर द्रुपद राजाला मुलगी झाली. परंतु पती पत्नींना माहिती होतं ना, दोघांमध्ये वार्तालाप झाला आणि पत्नीनं सांगितलं की अहो, काही झालं तरी ही मुलगी पुढे मुलगा होणारच आहे, मग आपण बाहेर कशाला मुलगी झाली सांगायचं, आपण मुलगा झालाच सांगूयात ना. भगवंताचा वर तर खोटा नाही ठरणार. बाहेर बातमी पसरली. काय हो? द्रुपद राजाला मुलगा झाला, आणि नाव ठेवलं शिखंडिनी. म्हणजे तोच पुढे शिखंडी होणार आहे. बरं, हा मुलगा आहे म्हणल्यानंतर फक्त नाव शिखंडीने ठेवलेलं आहे, पण सुरुवातीपासून याला मुलाचे कपडे घालायला लागले, मुलासारखंच वाढवायला लागले. बरेच दिवसपर्यंत त्या बाळाची तशी वाढ चांगली सुरू आहे. परंतु मंडळी, निसर्गाचं काम करणारच. शिखंडीने जशी जशी वयात यायला लागली तसं तसं देहधारी सगळ्या अवयवांच्या खुणा पुढे दिसायला लागल्या. मुलीचं रूप झाकणार थोडीच आहे. पण मग आता विवाहाची वेळ आली असा विचार केला, आणि द्रुपद राजाने त्यांच्याच अगदी सलोख्याचे असणारे त्यांचे मित्र त्यांच्या मुलीचा विवाह करून दिलाय. विवाह झाला. द्रुपद राजाला थोडंसं हायचं वाटलं, काही का असं ना, हा पुढे मुलगा होणारच आहे ना. पण मंडळी, झालं काय की त्याच दिवशी पहिल्याच रात्री ज्या राजाची कन्या स्नुषा म्हणून आणलेली आहे, तिनं दुसऱ्या दिवशी आपल्या पित्याला निरोप पाठवला की आपण पुरते फसल्या गेलेले आहोत, कारण जिच्याशी माझा विवाह झालेला आहे, ज्यांच्याशी माझा विवाह झालेला आहे, ती मुलगी आहे. राजा संतापला. सैन्य घेऊन आक्रमण करण्यासाठी येत आहे. तेव्हा द्रुपद राजाने सांगितलंय नाही, थांबा, आपण सत्यता तर पडताळून पहा. कारण त्यावेळेला द्रुपद राजाला एकच माहित होतं, काही झालं तरी भगवंताचे आशीर्वाद खरे ठरणार आहेत. मधल्या कालखंडामध्ये अशा प्रकारची आपत्ती आपल्या पित्यावर आलेली आहे हे पाहून शिखंडीनी जंगलात आलेली आहे, वनामध्ये आलेली आहे. पण त्या वनामध्ये एक महाल आहे, ज्या महालामध्ये कुबेराचे शिष्य यक्ष राहायचे. शिखंडीनी पळत 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 तिथं आलेली आहे, घायाळ झालेली आहे, आणि अस्वस्थ अवस्थेमध्ये थांबलेली आहे. तेव्हा तो यक्ष समोर आला. शिखंडिनीशी वार्तालाप झाला. त्यावेळेला शिखंडिनीनं आपला पूर्ण वृत्तांत सांगितला आणि नम्रतेने एक विनंती केली की एक विनंती करत आहे, काही कालखंड पर्यंत आपलं पुरुषत्व मला द्याल का? पुरुषत्व? यक्षाने विचार केला, कोणीतरी अडचणीत असेल तर त्याला आपण मदत करायला काय हरकत आहे. शिखंडीने सांगितलं, माझं काम झालं की आपलं पुरुषत्व मी आपल्याला वापस आणून देईल. यक्षाने पुरुषत्व दिलं. यक्ष शिखंडिनीचं स्त्रीत्व घेऊन थांबलेले. शिखंडिनी पुन्हा परत
महालात आलेली आहे, तेव्हा राजाला सांगती झालेली आहे. द्रुपद राजानं आपल्या व्याह्यांना निरोप पाठवला, आपल्याला परीक्षा घ्यायची असेल तर घ्या. अनेक प्रकारच्या वेश्या पाठवल्या रात्रभर सोबत करायला. आणि दुसऱ्या दिवशी त्या वेश्यांनी सांगितलंय की आपली कन्या बोलली ते खोटं आहे, हा पुरुषच आहे. काम झालंय. शिखंडीनं मनोमन यक्षाचे आभार मानले. आता पुरुषत्व वापस द्यायला जायचं. परंतु मंडळी काय झालं, इकडं काय झालं, कुबेर आपल्या विमानात बसून काही यक्षांना सोबत घेऊन त्या मार्गाने चाललेले होते. मनामध्ये विचार आलेला आहे, आपण या मार्गाने जात आहोत, मध्ये आपला महाल आहे, बघूयात तर खरं, यक्षाला आपण भेटून जाऊया. म्हणून विमान थांबवलं आणि विचार करतायत की हा यक्ष आपल्या स्वागतासाठी येईल. पण छे, यक्ष स्वागतासाठी आलेच नाही. कुबेर महाराज रागात आले. त्यांनी सोबतच्याच 2-4 यक्षांना पाठवलं, जा रे, तो का स्वागताला आलेला नाही बघा. हे यक्ष त्या ठिकाणी राहणाऱ्या यक्षाला शोधत आले. बघतायत तर तो काय आतल्या गर्भागृहामध्ये एकटाच बसलेला आहे, स्त्रीत्व धारण केलेलं आहे. आल्यावर त्यांनी विचारलं की कुबेर महाराज आपल्यावर चिडलेले आहेत, आपण स्वागताला आलेले नाही आहेत. त्यांनी सांगितलं, अरे मी त्या शिखंडिनीला माझं पुरुषत्व दिलेलं आहे, मी स्त्री झालेलो आहे, मी कसा स्वागताला येऊ. यक्षांनी येऊन निरोप कुबेराला दिला आणि त्याच दिवशी कुबेरानं चिडून यक्षाला शाप दिला, त्याला सांगा की आता तू स्त्रीच राहशील आणि ज्याने तुझं पुरुषत्व नेलेलं आहे तो पुरुषच राहील. मंडळी, भगवंताची वाणी चुकीची नाही ठरणार. शिखंडिनी तो शिखंडी झालेला आहे आणि पुढे याच शिखंडिनीनं दुसऱ्या जन्मात अंबेच्याच रूपानं मागच्या जन्मामध्ये असणारा शिखंडी या जन्मामध्ये आपल्या हातूनच भीष्माचा वध करता झालेला आहे. नियतीचा खेळ या पद्धतीने चालतो. अंबेची जिद्द याच पद्धतीनं पूर्ण झालेली आहे आणि अंबा आपल्या जिद्दीला पूर्णत्वास नेती झालेली आहे. काय घ्यायचं या चरित्रातून? फक्त एकच घ्यायचंय मंडळी, प्रत्येक स्त्री अंबा नाही आहे, प्रत्येक मुलगी अंबा नाही आहे. म्हणून जीवन मिळालेलंच आहे, तर या जीवनामध्ये काही करून आपल्या हातून कुणाचा वध व्हावा एवढा एक पण करू नये, एवढं तर आपण घेऊ शकतो. आणि याच पद्धतीचे आशीर्वाद आपल्या सर्वांना सकारात्मक दृष्टिकोनातून मिळावेत एवढी ईश्वराची प्रार्थना मात्र आपण नक्की करू शकतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.